महाराष्ट्राच्या बाहेर टाकणार आहे आणि तुम्ही इथं मला असं उचलताय. तुमच्याकडे कंप्लेंट आहे काय नाही तुम्ही काय करताय काय करायचं तुम्ही काय आम्हाला तुम्ही मारत द्या आमचे हातपाय तोडा तुम्ही सांगितलं की मला काय मारायचं मारा काय प्रॉब्लेम नाही 100% मारा. आम्ही मराठी काय कमिशनरचं म्हणणं आहे मी मराठी गुंड आहे माझ्या घरात घुसून मला मारणार आहे. मग तुम्ही सुरुवात केली का महानगरपालिकेत आम्हाला घुसून मारायची मारायला तुम्ही तुमच्याकडे कंप्लेंट नाही काय नाही तुम्ही कुठल्या जॉबचे राहताय कंप्लेंट दाखवा आम्हाला तुम्ही या ते तुम्हाला गुंड म्हणाले तर नेमकं काय वाक्य होतं ते? त्यांनी माझ्या घरात घुसून मला मारणार अशा प्रकारची भाषा सन्माननीय पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी केलेली आहे. आम्ही दरवाजा उघडून आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला निवेदन द्यायचं होतं. त्यांना सांगितलं साहेब तुम्ही या बाजूला कधी येणार आहे तर साहेबांनी आम्हाला सांगितलं साहेबांना म्हणले तू कोण आहे चल बाहेर हो. त्यांना म्हटलं साहेब मी 10 वर्ष नगरसेवक राहिलेले आहे 4 वेळा आमदारकी लढवलेली आहे तुम्ही विचारून आजूबाजूला विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं तू कोण आहे चल बाहेर ए चल तुला घरात घुसून मारीन तुला बघतोच तुला महाराष्ट्रातनं बाहेर फेकून देतो अशा प्रकारची भाषा त्यांनी केली. इथं बाहेर आम्ही बसल्यानंतर इथं पण म्हणले ए तुझ्या लय पैसा आहे का रे तुला लय माज आहे का तुला बघतोच तुला ठोकतोच बघतो ठोकतो तुला महाराष्ट्रातनं हाकलतो तुझ्या घरात घुसतो अशा प्रकारची भाषा या कुठल्याही आयुक्तांना शोभणारी नाहीये. अशा प्रकारची भाषा या आयुक्तांनी केली. मी महाराष्ट्र नवसेनेतर्फे त्यांचा निषेध व्यक्त करतो. संस्कृतीला बिघडवणारे गुंड आहात असं जे म्हणाले ते नेमकं काय वाक्य होतं? संस्कृतीला बिघडवणारे तुम्ही गुंड आहात असं ते वाक्य व्हिडिओमध्ये तुम्ही मराठी भाषेच्या संस्कृतीला बिघडवणारे गुंड आहात अशा प्रकारचा त्यांची भाषा होती. आम्ही काय गुंडगिरी केली आम्ही बसलोय आम्ही गुंडगिरी केली का? कार्यकर्ते तुम्हाला निवेदन देण्यासाठी आले सर्वोच्च भाषेत त्यांच्याशी संभाषण केलं त्यांचा आरोप आहे आणि त्यांना शिवाय दिला असं सवय निवेदन तर मला त्याच्या हातात काही दिसला नाही. माझी मीटिंग चालू होती 40-50 अधिकाऱ्यांसोबत स्वच्छता अभियानासोबत बैठक घेत होतो. अचानकपणे माझ्या मीटिंग हॉलमध्ये 3-4 लोक घुसून आले. मी विचारलो की आपण कोण होतो ते सांगतात की मी 4दा होतो नगरसेवक 2दा आमदारसाठी होतो. तर मी विचारलं की म्हणजे काय तुम्ही सांगा ना कशासाठी आले कारण शेवटी मीटिंग हॉलमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर आमची अपेक्षा असते की ठीक आहे मीटिंग संपल्यानंतर आम्ही लोकांना भेटू. आज आमच्याकडे विजिटर डे नाही आहे तरी मी आज सकाळपासून मीटिंग घेत आहे आणि पुन्हा लोकांना भेटतो. पण जेव्हा माझे स्टाफ म्हणतात की सर काही लोक भेटायला आले तर मी नक्कीच मीटिंग सोडून सुद्धा बाहेर येऊन लोकांना भेटतो आणि असं कोणाला पण वेट करण्याची गरज होते. आज अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्याजवळ मला काहीच कळलं नाही. थोडासा मला असं वाटलं की तो थोडंसं इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड होतं त्यांचं सगळे बिहेवियर असा अंगावर धावून आले आणि कुठलाही कारण नसताना. शेवटी कसं आहे की जेव्हा आम्ही मीटिंगमध्ये आहोत मला माहिती नाही ना हा व्यक्ती कोण आहे कशासाठी आले. जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल सामाजिक काही प्रश्न असेल तुमच्याकडे सांगायला पाहिजे की साहेब आमच्या एरियामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काय जे काही असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना. तुम्ही
तो आतमध्ये घुसून सांगतात की हे मीटिंग कधीपर्यंत चालणार. मी बोललो की नाही आपलं काय अडचण आहे सांगा, म्हणजे आहे मी आमची मीटिंग चालू आहे पण आपला काय विषय आहे. काहीच मला उत्तर न देता उलट म्हणजे थोडासा ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे असं धावून आले की तुम्ही मला ओळखत नाही मी कोण आहे असं हात झाला प्रकार. काय विषय कारवाई केली जाणार आहे त्याच्यामध्ये पोलीसमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखलचे म्हणजे ऑलरेडी मी CP साहेबांना पण रिक्वेस्ट केला, कारण असा अनुभव माझ्या आयुष्यात कधी झाला नाही. तर त्यांचं म्हणून तुम्ही धमकी दिली गुंड म्हणाल किंवा त्यांच्या मराठी आणि मराठीचा हो, त्याचा मुद्दा असा आहे की ते माझ्याशी वाद घालत होते. हिंदीमध्ये मी बोललो की आप बाहेर चलो, एवढे वर्डला तो धरून की तुम्ही मराठी बोला. बरोबर आहे ना, मी मराठीच बोलतो आणि मराठीमध्ये सकाळपासून मिटिंग घेत होतो. तुम्हाला हिंदीमध्ये बोललो की चलो आप बाहेर चलो, या विषयाच्या बाबतीत थोडासा त्यांचा अजून राग वाढला. एवढंच तुम्ही घरात घुसून मारणार असं कुठलाही असा विषय नाही. त्यांनी काय धमक्या दिल्या तुम्हाला? ते मला सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून देणार. तसंच आहे, अशी तो विषय नाही आहे. याच्यामध्ये आपण प्लीज जाऊ नका. शेवटी आपण याच्यावर विचार करा की तो मिटिंग हॉलमध्ये तुम्हाला घुसला कसासाठी. हाच मेन इशू आहे. कसं आहे ना की आम्ही पण व्यक्ती आहोत. आपण कसं आहे की तुमच्यासोबत जर कोणी वाद घाला तुम्ही एक ह्युमन बिईंग म्हणून तुमच्यामध्ये काही रिएक्शन येते. पण मी इथे एकटाच नव्हतो, माझ्यासोबत 40 अधिकारी होते आणि कोण काय केलं आहे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे. शेवटी आमच्यासाठी महापालिकेचा हा मानभंग करणारा हा विषय आहे की आमचं मिटिंग हॉलमध्ये जेव्हा सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत तिथे कोणीतरी एक व्यक्ती येऊन म्हणजे गुंडगिरी करतात. हा मला थोडासा दुःख झाला आहे. त्यांचं म्हणणं होतं की आयुक्त कार्यालयाची चोरी झाली, आयुक्तांच्या घरी ज्या निवासस्थानी झाली त्याच्या संदर्भात ते निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे आले नाही. बघा, एक तर असं आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता. सर्वात गमतचा विषय हाच आहे. आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना की मी कशासाठी आलो. त्या प्रकरणात आपण काय करणार म्हणजे आपले नाही, महापालिका आयुक्तच्या घरी चोरीचा कसा काही इशू नाहीये. तो विषय बेसिकली कसा आहे, आमच्याकडे जो भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे. किती सामान असते, किती आज उपलब्ध आहे. ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो ते सगळे चेक करू आपण. तो काही असा विषय म्हणजे गायब झालं नाही. गायब झाल्याचा प्रश्न कसा आहे की त्या ठिकाणी काय काय होता मला माहिती नाही. मी त्या ठिकाणी शिफ्ट झालो, माझ्याकडे भरपूर सामान आहे, मी सामान घेऊन ते गेलो. पण ते काय होता काय गायब झाला तो विषयासाठी सिव्हिल इंजिनियरकडे आपण सांगितलेलं आहे. ते चौकशी थेट तुमच्या बैठकीमध्ये आत येणं म्हणजे सुरक्षेचा पण प्रश्न आहे. सुरक्षा रक्षक काय करत होते त्यांनी सुरक्षेचा पण प्रश्न आहे, महापालिकेचे मर्यादाचा प्रश्न आहे. एक जो काही सिनियर ऑफिसर आहे त्यांचा पण प्रेस्टिज असते. लोकशाहीमध्ये प्रचंड विश्वास करणारा आम्ही सगळे आहोत. पण असा जर कोणी आपल्यासोबत वागत असेल तर फार दुर्दैवी गोष्टी आहे. मला सगळ्या गोष्टी आयुक्तांचं जर कार्यालय नीट नसेल किंवा सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय असेल पण त्यांचं आहे. हो ना, नक्कीच चिंतेचा विषय आहे आणि याच्यावर चर्चा आम्हाला करावी लागेल. कोणती तक्रार दिली नाहीये पोलिसात किंवा महापालिकेने असं या सगळ्या संदर्भात असंही त्यांचं म्हणणं. कुठल्या विषयामध्ये आयुक्तांच्या घरातलं जे सामान गायब झालं त्या संदर्भात पोलिसात आयुक्तांच्या घरात चोरीला काय गेला नाही गेला हा फार चुकीचा काहीतरी मेसेज सुरू आहे. त्याच्यामध्ये अशी कुठलीही माहिती आम्ही जाहीर केली नाही की काय होता काय नाही आहे. तो बेसिकली भंडारचा प्रश्न आहे. हा जो विषय आहे मी तुम्हाला खात्रीपणे सांगतो की तुम्हाला कमिशनरने काही सांगितलं नाही, आमच्या सिनियर ऑफिसरने काही सांगितलं. हा कुठून हा विषय गेला आणि कशासाठी गेला ते अजून चौकशी होणं बाकी. काय घडलंच नाही का असं? मी तुम्हाला काय सांगतो की त्या ठिकाणी काय होतं मला एक्झॅक्टली माहिती नाही. तो ऑलरेडी मी सिनियर इंजिनियरला सांगितलेलं आहे. सकाळी बोललो की तुम्ही चौकशी करा की नेमके हा विषय कसा समोर आला. 24 लाखचं नवीन सामान मला पण माहिती पाहिजे की 24 लाखच्या काय तुम्ही देत आहेत मला. तिथे असं काही नाही. बरोबर आहे सर. ठीक. एक प्रश्न फक्त म्हणजे विषय कसा समोर आला असं म्हणण्यापेक्षा विषय कसा समोर आला हा तर चौकशी तुम्ही करालच, पण त्यासोबत त्या घरामध्ये पूर्वी काय वस्तू होत्या आता कुठल्या वस्तू नाहीयेत त्या वस्तू कुठेतरी अकाउंटेबिलिटी तशी राहिली पाहिजे तर ते पण समोर येणार आहे का त्याच्यामध्ये? नक्कीच फिक्स करू अकाउंटेबिलिटी. कारण शेवटी जेव्हा आज मी नवीन आयुक्त म्हणून गेलो माझ्या घरी जे काही नवीन सामान मिळालं ते माझ्याच नाही ना, ते काय PMCच्या प्रॉपर्टी आहे. म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे जे काही नवीन गोष्टी येतील त्याच्या रेकॉर्डमध्ये ते जाणे आवश्यक आहे. आणि पूर्वीच्या काय होतं ते पण रेकॉर्डमध्ये नक्कीच असणार आहे. ते आम्ही चेक करून सांगू. पण हे चोरीला गेला असं तसं हे थोडासा चोरीला गेला मी म्हणत नाही, पण तिथे मोठं झुंबर होतं जे खूप जुनं होतं. खूप जुन्या अँटिक पीस असलेले पितळाचे दिवे होते ते गायब आहेत. विंडोचा AC गायब आहे, टॉवरचा AC गायब आहे. अशा काही वस्तू बरेचदा अधिकारी आपले काही स्वतःचे खाजगी सामान पण घेऊन येतात ना. तो अजून त्याच्यामध्ये आम्ही डिवाइड काही केलेला नाही. ओके. आणि या बाबतीचा राग जर त्या माणसाला असेल तर ते मला सांगायला पाहिजे होतं. मी त्यांना बरोबर उत्तर दिलं असतं. अधिकारी करणार पोलिसांकडून आणि तो आता म्हणजे आम्हाला पूर्ण माहिती आम्ही घेऊ त्याच्यानंतर निर्णय घेऊ. ठीक आहे.